चॅप्टर 34. पण त्याच्या अगोदर आपण म्हणजे डिस्कशन केला अगोदर चॅप्टर मध्ये इस्रायल लोकांनी म्हणजे आपण म्हणतोय की ना गोल्डन काफचा म्हणजे आपल्या सोन्याच्या जो गोल्डन काफचा जो हे झाला सीन झाला त्याच्यानंतर मग मोशे रब्बेनूने आपला टेंट इस्रायल लोकांबद्दल हलवला लांब केला. मोशे रब्बेनूने प्रार्थना केली परत आम्हाला तुमच्या संगत म्हणजे जवळपणा पाहिजे, जवळ अगोदर होते तसं ते. आणि मोशे रब्बेनूने मी प्रार्थना करून मोशे रब्बेनूची प्रार्थना परमेश्वराने ऐकून परत मोशे रब्बेनू म्हणतायत की मला तुम्हाला म्हणजे एकदम बघायचं आहे. मोशे रब्बेनू आपले सर्व प्रॉफिट्स मध्ये मोशे रब्बेनू असे होते की ते फेस टू फेस परमेश्वराकडे बात करायचे. पण इथे परमेश्वराने त्याने कधी बघितलं नव्हतं. त्याची इच्छा बघायची होती. ते म्हणाले की कोणी बघू शकत नाही. तर इथे चॅप्टर 33 मध्ये आपण शेवटी म्हणता येईल मोशे रब्बेनू की मला तुमची ग्लोरी बघायची आहे. आणि परमेश्वर म्हणाले की बघ की माझं तुला म्हणजे एवढी इच्छा आहे तर माझा जो गुडनेस आहे तो तुझ्या समोरून जाईल आणि तुला मी सांगेन माझं नाव स्पेशल नाव आहे तुझ्या समोर आणि तुला तुझ्यावरती फेवर असेल जेव्हा मी म्हणजे इच्छा करते दाखवण्यासाठी तुझ्यावरती फेवर आणि मी दाखवेन मर्सी जेव्हा माझी इच्छा असेल मर्सी दाखवायची. इथे आपण मोशे रब्बेनूला सगळ्यात मोठे प्रॉफिट पण असेल त्याला पण लिमिटेशन्स आहेत. तो किती म्हणजे परमेश्वराला परसीव्ह करू शकतो, किती परमेश्वराला बघू शकतो आणि परमेश्वराचे मार्ग जे आहेत म्हणजे परमेश्वराचे जे परसीव्ह परमेश्वराचे वेज जो आहे मार्ग जे आहे ते इव्हन देवदूत जे आहेत ते लोक एकदम प्युअरली स्पिरिच्युअल बिंग आहेत. देवदूतांमध्ये असं म्हणजे एवढा स्पिरिच्युअल हे असून पण ती लोकांना म्हणजे लिमिटेशन आहे. ती लोक पण परमेश्वराचा फुल एसेन्स कधीच ते लोक अप्रोच करू शकत नाही. अगर देवदूत एवढा ऍक्च्युअल काहीच म्हणजे देवदूत नाही ऍक्च्युअल करू शकत तर नक्कीच आपलं ह्युमन आपल्या कॅपॅसिटीच्या पुढे आहे. परमेश्वरांनी एग्री केलं दाखवण्यासाठी मोशे रब्बेनूला जे हायेस्ट लेवल ऑफ हायेस्ट डिग्री ऑफ रेव्हेलेशन आणि जी अंडरस्टँडिंग जी आहे माणसाला केपेबल आहे ती म्हणजे समजण्यासाठी. आणि परमेश्वराने शिकवलं मोशे रब्बेनूला सगळ्यात म्हणजे जे आपण म्हणतो म्हणजे ऑफिशियस ऑर्डर आहे आपल्या प्रार्थनाची. पुढे आता म्हणाले की मी आपल्या पासून 19 मध्ये काय सांगितलं की माझा जो गुडनेस आहे म्हणजे टाइम आलेला आहे दाखवण्यासाठी जे डिवाइन गुडनेस जो आहे जो तू म्हणजे कॉम्प्रिहेंड करू शकतो जो तुम्ही समजू शकतोस त्याला म्हणजे कॅपॅसिटी आहे समजण्यासाठी. स्पेसिफिकली परमेश्वर म्हणजे दाखवणार आहेत मोशे रब्बेनूला जे आपण म्हणतो जे एक्सटेंड आहे परमेश्वराच्या म्हणजे आपण म्हणतो ऍट्रिब्यूट्स ऑफ मर्सी. परमेश्वराची म्हणजे दया करण्याची जी म्हणजे ऍट्रिब्यूट्स आहेत जसा
आपण म्हणजे आपल्या प्रार्थनामध्ये त्याची आठवण करतो, प्रार्थनामध्ये त्याचा उल्लेख करतो. तर ती आठवण केल्याने आपण म्हणजे जागृत करतो परमेश्वराची दया आपल्यावरती. ती पण आपल्या हातातून चुका होतात नकळत, कळत नकळत, पण आपण परमेश्वराकडे ती प्रार्थनाची धाव घेतली म्हणजे तिचा उल्लेख केला पूर्ण मनापासून म्हणजे आपल्या पूर्ण इच्छेपासून, तर ती प्रार्थना म्हणजे आपल्यावरती दया, आपल्यावरती म्हणजे परमेश्वराचा जो हे आहे, जो परमेश्वराचे ऍट्रिब्यूट्स आहेत ते आपल्यावरती ऍक्टिव्हेट आपण करतो. त्याच्याने म्हणजे परमेश्वर आपण म्हणतो ना, जेव्हा मोशे रब्बेनूनी परमेश्वराच्याकडे म्हणजे धाव घेतली म्हणजे परमेश्वराची म्हणजे रिक्वेस्ट केली, ज्या टायमाला इस्रायल लोकांच्या हातातून गोल्डन काफचा सीन झाला, तर मोशे रब्बेनूनी त्या टायमाला आपल्या वाडवडिलांना त्यांची आठवण करून दिली. तर का, कारण की त्यांच्याच पुण्यानी आणि त्यांच्या म्हणजे असं म्हणजे आपण त्याच्यानेच म्हणजे होप असू शकते परमेश्वराची म्हणजे दया या मोठ्या पापावरती इस्रायल लोकांवरती येईल. पण आता परमेश्वराने दाखवला मोशे रब्बेनूला ही चुकीची बात आहे आणि त्याला शिकवणार आहे मोशे रब्बेनूला जी प्रार्थना आहे 13 ऍट्रिब्यूट्स ऑफ मर्सीची, आणि ती नेहमी म्हणजे अवेलेबल असेल आणि ती इफेक्टिव्ह आहे. आणि त्यांच्या म्हणजे आपल्या वाडवडिलांच्या पुण्याने, इव्हन बाळपणीचं पुण्य इम्पॉर्टंट आहे. परमेश्वराचा स्टोर जो आहे आपल्या दयेचा, तो अनलिमिटेड आहे, त्याला म्हणजे लिमिटेशन नाही आहेत. आणि इथे पण परमेश्वर म्हणतायत त्याला ही प्रार्थना जी आहे त्यासाठी इव्हन वाडवडिलांचा उल्लेख पण नाही केला, तरी पण या प्रार्थनाचा उल्लेख केला तर तुमच्यावरती म्हणजे दयेचा जो दया त्याच्याने म्हणजे जागृत होऊ शकते, एक प्रकारचं म्हणजे दयेचं बेस्टो आपल्या वरच्या आसमानामधून आपल्या हेव्हन्स मधून आपल्यावरती येऊ शकते. आणि मी हाक मारी तुम्हाला माझ्या म्हणजे माझ्या नावाने, तिथे राशीच्या प्रमाणे हा परमेश्वराचा म्हणजे शब्द आहे. परमेश्वराने प्रॉमिस दिला शिकवण्यासाठी मोशे रब्बेनूला 13 ऍट्रिब्यूट्स ते चालू होतात परमेश्वराच्या नावाने. रामबान कमेंट करतायत की परमेश्वराने सांगितलं मोशे रब्बेनूला की ते अलाउड करणार आहेत मोशे रब्बेनूला ऐकण्यासाठी त्याचा सिक्रेट नाव, त्यांचं सिक्रेट नाव. परमेश्वर म्हणजे मोशे रब्बेनू परमेश्वराला बघू शकत नाही, म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की तो फुल सिग्निफिकन्स होलीनेस आहे त्या नावाचा, तो बियॉन्ड आहे ह्युमन ग्रास्प म्हणजे म्हणजे मनुष्य जातीच्या म्हणजे समजीच्या आणि अंडरस्टँड करायला आणि तो ग्रास करायला त्याच्या त्याच्या पुढे आहे, तो नाही म्हणजे तो ग्रास करू शकत नाही. म्हणजे मनुष्य ग्रास म्हणजे समजणे आणि जिवंत राहणे हे गोष्टी पॉसिबल नाहीये. तर सोफोरनो ऑफर करतायत की हा जो इंटरप्रिटेशन आहे या वर्षचा, की परमेश्वर म्हणाले की माझ्या मोशे रब्बेनूची इच्छा होती परमेश्वराची ग्लोरी बघायची, बट परमेश्वर म्हणाले की माझा जो चांगलेपणा जो आहे ते समोरून जाईल. तर आता चांगलेपणा समोरून जाणे म्हणजे काय बोलण्याचा उद्देश आहे इथे, म्हणजे सांग ऐकून देणे परमेश्वराचं नाव, त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा इसेन्स आणि त्याचा चांगलेपणा जो आहे तो दुसऱ्यांना पण समजेल. मोशे रब्बेनू ते प्रेम म्हणजे प्रोक्लेम करतायत
त्याचा इंटेन्शन आहे हे करण्यासाठी. परमेश्वराने रिस्पॉन्ड दिला काय की ते दाखवतील मोशे रब्बेनूला सर्व पॉसिबल जे फेवर आहे, तर पॉसिबल फेवर्स आणि मर्सी शॉवर करण्याचे त्यांच्यावरती सगळ्यात मोठा म्हणजे सगळ्यात मोठा लेवल डिग्री ऑफ रेव्हलेशन. इवन द मोशे रब्बेनू नाही ग्रास करू शकत सर्व, का कारण की ते म्हणजे म्हणजे ह्युमन्स लोकांना म्हणजे माणूस जातीला लिमिटेशन्स आहे. आणि नाही परमेश्वराच्या म्हणजे कमीपण आहे त्यांच्या म्हणजे दयामध्ये. परमेश्वराच्या दयेपणामध्ये कमी नाहीये. परमेश्वर ते द्यायला तयार आहे. पण मनुष्य ते सर्व घेऊन जिवंत राहू शकते असं होऊ शकत नाही. म्हणजे माणसाला म्हणजे ते लिमिटच्या बाहेर आहे त्यांच्या. त्यासाठी जे काही लिमिटेशन्स आहेत त्या लिमिट मध्ये परमेश्वर मोशे रब्बेनूला रिव्हील करणार आहेत परमेश्वराचा गुडनेस. आणि जेव्हा मी ठरवीन दाखवण्यासाठी फेवर, तर ह्या सेंटेन्स मधून आपण बघतोय की परमेश्वर आपले सेजे आपले वडील म्हणतात की परमेश्वर दाखवतात फेवर, म्हणजे परमेश्वर फेवर दाखवतात इव्हन अशा लोकांवरती की जे अनडिझर्विंग आहे. मग त्यांना म्हणजे खरा म्हणजे नाही मिळाला पण तरी पण परमेश्वराची त्यांच्यावरती एक स्पेशल फेवर येते. ते म्हणजे बोलण्याचा उद्देश आहे. इथे असं बरा होत जाईन अमुद आलेफ तिथे सांगते. परमेश्वर मी दाखवला मोशे रब्बेनूला सर्व ट्रेजर्स म्हणजे आपण म्हणतो ना जे काय म्हणजे जे काय धन दौलत जी आहे, जी जो मोबदला जो आहे स्टोर करून ठेवलेला आहे धार्मिक लोकांसाठी. नंतर मग मोशे रब्बेनूने बघितला एक मोठा अनलेबल्ड स्टोर हाऊस आहे, म्हणजे त्याच्यावरती कोणता म्हणजे नाव नाही स्टोर हाऊस वरती. तर त्याने विचारलं हे कोणत्यासाठी आहे. तर परमेश्वर म्हणाले त्याला की हा ठेवलेला आहे कोणत्यासाठी, ज्यांच्यासाठी स्वतःचा पुण्य नाहीये. आणि आपण म्हणतोय का हा जो ट्रेजरी जी आहे ते आपण म्हणतोय हेव्हनली फेवर आहे. मनुष्याला म्हणजे या जगामध्ये तो आयुष्यामध्ये आपल्या थोराचा अभ्यास करतो, मिचूचं पालन करतोय. काही लोक चांगली कामामध्ये पुढे आहेत. ती लोक म्हणजे त्यांचं पुण्य जो आहे, जसा पुण्य ते लोक गोळा करतात तसा त्यांचा मोबदला त्यांच्यासाठी वरती ठरले जातो. म्हणजे वाढत जाते वाढत जाते वाढत जाते. पण आता काही लोक जे आहेत त्यांच्याकडे म्हणजे तो स्वतःचा पुण्य आहेच नाही. कधी कधी मनुष्य पुण्य गमवतो, पण पुण्य कमवतो आणि मग काय अशा गोष्टी करतो ज्याने तो पुण्य पण जातं. कधी कधी त्याच्यावरती चमत्कार होते, त्याच्यावरती म्हणजे मिराकल होतो आणि ते पुण्य कमी होतात. तर आता त्याकडे पुण्य राहिला नाही. इव्हन तो विचार करतो की आयुष्य मी चांगला होतो, धार्मिक मनुष्य होतो आणि चांगली कामं केली आणि सर्व मिचवत केले मी, पण माझ्यासाठी पुण्य राहिला का नाही. तर कधी कधी त्याच्या पुण्याचा वापर केला जातो त्यासाठी जगामध्ये त्याच्यावरती म्हणजे चांगलेपणा राहील, तब्येत चांगली राहील किंवा काय दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याला जरूरत आहे त्याला पुरवले जातात. तर मग त्या बाबतीमध्ये काय होतो, त्याचं पुण्य जो आहे तो कमी होत जातो वरती. तर कधी कधी तर मग इथे म्हणते की ना तो हा जो रिझर्व ठेवलेला आहे ट्रेजरी हेव्हनली फेवरसाठी, तर कशा म्हणजे म्हणजे आपल्या परमेश्वराकडून तुझ्यावरती दया येईल आणि त्याला त्याच्यामधून भाग दिले जाईल, त्याच्यामध्ये त्याला मोबदला दिली जाईल. तर इथे परमेश्वर त्याला दाखवतात मोशे रब्बेनूला जे काही त्यांनी म्हणजे त्यांना सांगितलेलं आहे. आणि इव्हन इथे म्हणजे लिमिट्स नाही आहेत आपल्या जसे मध्ये इस्रायल लोक म्हणजे ड्रॉ करू शकतात, तरी पण
ते लोक प्रार्थना करू शकतात परमेश्वराच्या म्हणजे मर्सीची, परमेश्वराच्या दयेची. पुढे आपल्याला सांगते की ना, आपल्या पसू 20 मध्ये सांगते, परमेश्वर म्हणतायत मोशे रब्बेनूला, तू मला बघू शकत नाही, म्हणजे माझा चेहरा तू म्हणजे पॉसिबल नाही बघण्याचं. कुठलाही मनुष्य मला बघून जिवंत राहणे असं पॉसिबल नाहीये. तर आता इथे म्हणतायत माझा चेहरा, म्हणजे चेहरा म्हणजे काय बोलण्याचा उद्देश आहे, माझा पूर्णपणा, म्हणजे कम्प्लीटनेस, कम्प्लीट. आणि म्हणजे म्हणजे आपल्याला एक प्रकारचा जो परमेश्वराचा जो समज जी आहे, पूर्ण समज, ती आपण ग्रास करू शकतच नाही, आपण ती म्हणजे घेऊ शकत नाही, कारण की ती अचीव करायला इम्पॉसिबल आहे. फक्त परमेश्वराने मोशे रब्बेनूला अलाउड केलं बघण्यासाठी, म्हणजे अलाउड केलं त्यांना बघलं ना मागून. म्हणजे इथे आपण म्हणतोय एक थोडासा ना, म्हणजे परमेश्वराला मागून असं बघणे, बट जो त्याचा अर्थ असा आहे की म्हणजे स्लाइटली म्हणजे त्याचा परसेप्शन जो आहे, त्यांचा जो म्हणजे परमेश्वराचा जो चांगलेपणा जो आहे, तो त्यांनी फक्त म्हणजे मागून त्यांना दाखवला. आता इथे फरक जो आहे, जो डिग्री ऑफ विजन, म्हणजे आपण म्हणतो एक प्रकारचा तो जो विजन आलाय, जो फरक आहे बघणे आपल्या माणसाचा चेहरा म्हणजे क्लिअरली, आणि मिळरली ग्लिम्स मिळणे आपल्या मागच्या बाजून, तो एक फरक आहे. म्हणजे आपण म्हणतो एक प्रकार म्हणजे आपल्याला अचानक असं दिसणे काहीतरी, आणि अचानक म्हणजे आपण म्हणतो एक ग्लिम्स मिळणे, एक स्लाइटली म्हणजे असं काहीतरी वाटणे, म्हणजे आपण बघतोय, आणि दुसरा क्लिअरली दिसणे, यामध्ये फरक कसा आहे तसा म्हणजे फरक मोशे रब्बेनूला तो त्या फरक मध्ये दाखवण्यात आला. इथे मध्ये सांगितलं की तो म्हणजे बघणे आणि जिवंत राहणे हे पॉसिबल नाहीये, म्हणजे माझा चेहरा बघणे आणि जिवंत राहणे. तर म्हणजे मनुष्य जो आहे तो जिवंत राहू शकत नाही डायरेक्ट, जो त्याचा कन्फ्रंटेशन होतं परमेश्वराच्या ग्लोरी समोर. म्हणजे माणसाचं जी बघण्याची जी कपॅसिटी आहे डोळ्यांनी, जसं म्हणजे आपण सूर्य जेव्हा आपल्या फुल हाईट वरती आहे आसमानामध्ये, त्याच्याकडे आपण डायरेक्ट नाही बघू शकत, कारण की ती आपल्या नजरेला हानिकारक हानी करू शकते. तर मग सूर्याला परमेश्वराने बनवलेलं आहे, तर परमेश्वर किती म्हणजे त्याच्यापेक्षा पॉवरफुल किती असतील, म्हणजे आपल्याला त्याचा तो लिमिटेशन जो आहे तो आपल्याला माहिती नाही त्याबद्दल. आणि तेच परमेश्वर म्हणाले मोशे रब्बेनूला की मला कोण बघून जिवंत राहू शकत. इथे आपण सूर्याला बघणे, डोळे खराब होतात, डोळे म्हणजे खास कशाला माणसाची आयसाईट जाऊ शकते. तर मग इथे परमेश्वरासमोर उभे राहणे आणि परमेश्वराला फेस टू फेस बघण्याचं म्हणजे इच्छा ठेवणे, बघणे, तर मग पॉसिबल नाहीये की जिवंत राहणे. तर मोशे रब्बेनूला म्हणजे सांभाळण्यासाठी की त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही व्हावा, परमेश्वराने ठेवला त्याला, म्हणजे कोणा मोशे रब्बेनूला आपल्या गुफामध्ये, जो क्लिफ्ट आहे हा सिनायच्या आतमध्ये, म्हणजे आपण एक प्रकारचं म्हणजे आपण एक प्रकारचा गुफा आहे, त्या गुफ्यामध्ये मोशे रब्बेनू आतमध्ये होते, आणि तो त्यांना शील्ड करत होता, जो ब्रिलियन्स म्हणजे बरोबर जे ब्रिलियंट लाईट होती, म्हणजे ब्रिलियंट लाईट होती, की तो त्यामुळे म्हणजे त्या गुफेमध्ये असल्यामुळे तो सहन करू शकला. तर हा जो डिक्री जो आहे, म्हणजे आपण म्हणतो एक प्रकारचा रेव्हेलेशन जो आहे, तो डल एवढा डल आहे
त्यांना म्हणजे ते सहन करू शकतात. आणि तेच म्हणजे परमेश्वराने त्यांना अलाउड केलं बघण्यासाठी. बोला काय मग कधीच कमेंट करता येईल. सांगता येत की ना इव्हन मनुष्य जिवंत आहे, स्पिरिच्युअली अलाइव्ह आहे. म्हणजे काय बोलण्याचा उद्देश आहे, त्यांचा आत्मा जो आहे, त्याचा आत्मा जो अपवित्र झालेला नाहीये आपल्या या शरीराच्या म्हणजे टेम्पटेशननी, तो पण सर्व्हाइव्ह करू शकत नाही. म्हणजे नाही तो म्हणजे जिवंत सर्व्हाइव्ह राहू शकते जो साईट आहे परमेश्वराच्या प्रेझेन्सचा. आता पुढे आपल्याला पसूक 21 मध्ये आपल्या परमेश्वर म्हणतायत मोशे रब्बेनुला ते जवळ जागा आहे आणि तू त्या रॉक मध्ये म्हणजे आपण म्हणतो जसं सांगितलं आपल्याला त्या गुफामध्ये तू जाऊन तिथे आपल्या तिथे तू तिथं म्हणजे उभा राहा आणि माझी ग्लोरी जी आहे तुझ्या समोरून पास होईल म्हणजे ते म्हणजे वरून जाईल अशी. आणि तुला मी ठेवीन त्या क्लिफच्या आतमध्ये आणि मी तिला शिल्ड करीन माझ्या हाताने तिथून पास होईपर्यंत. मी तुला म्हणजे संरक्षण करीन आणि मी काढीन माझा हात आणि तू बघशील माझी मागची मागची बाजू, पण माझा चेहरा तू बघू शकणार नाही. तर आता इथे माझा मागची बाजू बघणे, तर अशी म्हणता येईल की आपले वाडवडील सांगतात की परमेश्वराने दाखवला मोशे रबेनूला आपल्या ते फिलिंगची मागची नॉट जी आहे ती मागची नॉट आपण म्हणतो डोक्यावरती मागच्या बाजूला नॉट आहे दालेची डिफेन्स आपल्या हरेक त्याच्या पद्धतीप्रमाणे. तर मग ती नॉट जी आहे परमेश्वराची ती फिलिंगची ती दाखवण्यात आली. असे दाखवत जाईन अमुद आलेफ मध्ये सांगते. तलमूद मध्ये शिकवते आपल्याला की या पॅसेज मध्ये आपण बघतोय परमेश्वराचं म्हणजे परमेश्वराच्या मध्ये काय आहे ती बात करते आपल्या परमेश्वर मध्ये आहे मी खामोखा आम खा इस्रायल, म्हणजे बात करते जो मोठेपणा आहे आणि जो युनिकनेस आहे म्हणजे स्पेशालिटी आपल्या इस्रायल लोकांची. जसं आपण म्हणतो आपल्या पृथ्वीमध्ये आपण सांगते आपल्याला परमेश्वराचा ग्रेटनेस आणि युनिकनेस जो आहे या जगामध्ये म्हणजे परमेश्वराचा ग्रेटनेस आणि युनिकनेस, तसाच आपल्या इस्रायल लोकांचा ग्रेटनेस आणि आपण म्हणतो युनिकनेस जो आहे तो परमेश्वराच्या तिफिलीमध्ये बात करते. ते तसं लिहिलेलं परमेश्वराच्या तिफिलीमध्ये. परमेश्वर तिफिलिंग करतात हे जो आहे तो कॉन्सेप्ट जो आहे सिम्बलाइज करते आपल्याला त्या परमेश्वराचा प्रेम, त्यांचं प्रेम जो आहे त्यांच्या लोकांसाठी. आता ही जी नॉट जी आहे ते फिलांची जी दाखवली मोशे रबेनूला ती सिम्बलाइज करते की त्यांची इच्छा आहे राहण्यासाठी अटॅच आपल्या इस्रायल लोकांसंग दाखवण्यासाठी आपल्या मोशे रबेनूला की त्यांनी सिग्निफाय करतोय जो प्रेम आहे परमेश्वराचा त्याच्यावरती. ओके पुढे आपण आता चॅप्टर 32 मध्ये परमेश्वर म्हणतात मोशे रब्बेनूला काफ कर आपल्या 2 पाट्या जशा पहिल्या पाट्या होत्या आणि त्याच्यामध्ये मी इन्स्क्राईब करीन त्या पाट्यांमध्ये जे शब्द होते पहिल्या पाट्यांमध्ये जे तुम्ही त्याला स्कॅटर्ड केलं त्यांना तोडलंस. तर आता हे सेकंड आपले जे पाटे जे आहेत 29 आवला ज्या आपले 40 दिवस मोशे रब्बेनू हा सिनाच्या डोंगरावरती होते सेकंड टाइम, परमेश्वराने मान्य केला देण्यासाठी दुसऱ्या पाट्या आपल्या इस्रायल लोकांना.
या टायमाला परमेश्वर हवेवर दगड जो आहे त्या पाट्यांचा तो परमेश्वराचा म्हणजे हात नसेल त्यामध्ये, म्हणजे परमेश्वराचा कामाचा हात नाही त्यामध्ये. रादर पहिल्या पाट्यामध्ये कसं परमेश्वराने त्या पाट्या तयार केल्या आणि परमेश्वराने ते शब्द जे आहेत 10 आज्ञाचे, इथे परमेश्वर म्हणाले की तू पाट्या तयार कर, ते काप कर म्हणजे आपल्या स्टोन क्युबिट्स आणि घेऊन ये डोंगरावरती, जिथे म्हणजे परमेश्वर इन्स्क्राईब करतील, परमेश्वर लिहितील कमांडमेंट त्याच्यावरती. तर हा जो चार्ज चेंज आहे, हा जो फरक जो आहे तो दाखवते रिफ्लेक्शन आपला खालचा स्टेटसच्या आपल्या नेशनचं, म्हणजे आपला स्टेटस जो आहे जो अगोदर होता तो आता आपण खालच्या लेवलवरती आहोत. पहिला कसं एकदम हाय लेवलवरती होता. नंतर जग ह्या सिनेवरती परमेश्वराने आपल्याला 10 आज्ञा दिल्या, आपल्याला तोरा दिला पहिला टाइम. तर त्या टायमाला आपली जी लेवल जी होती आपल्या सर्व इस्रायल लोकांची, जसा आदावर इशोन सिन करायच्या अगोदर, आदावर इशोन ट्री ऑफ नॉलेज मध्ये खायच्या अगोदरची लेवल कशी होती की त्याच्यावरती मृत्यू, डेथ जो आहे त्याच्यावरती मृत्यू नव्हती. म्हणजे आपण म्हणतो ना एंजल ऑफ डेथ, त्याच्यावरती तो राज करू शकतच नाही. आणि मनुष्य म्हणजे वारणार असा काही ठरलाच नव्हता. जसा मनुष्य या जगामध्ये आहे तसंच तो वरच्या जगामध्ये पण त्याचं शरीर आणि बॉडी आतमध्ये जाईल. जसं एलिओनबी आहे तसा एलिओनबी कसे वरती पण बॉडी आणि आत्मा संगत आणि खालती पण जमिनीवरती पण येतात, त्या शरीर आणि आत्मा संगत येतोय, संगत असतात. तसंच म्हणजे बॉडी आणि आत्माला सेपरेट करायला नको जेव्हा ते वरती जातील. तसा लेवल आपल्या इस्रायल लोकांनी, म्हणजे इस्रायल लोकांचा होता आपल्या सिनाय डोंगरावरती. ज्या टायमाला तोरा फर्स्ट टाइम तोरा देण्यात आला, त्यांच्यावरून एंजल ऑफ डेथचा जो हे होता, जो पकड होती, जो म्हणजे एक प्रकारचा त्यांचा त्याच्यावरती जो हे होता तो सर्व गेला होता. पण नंतर परत गोल्डन कापचा सीन झाल्यामुळे परत ती लोक खालती पडले. तर आता तीच लेवल त्यांची, म्हणजे त्याच लेवल पण लोअर स्टेटस ऑफ पूर्ण जमातीचा त्या लोअर स्टेटस वरती होते. आणि त्यासाठी पहिला टाइम जो होता की ते लोक कम्प्लिटली होते म्हणजे परमेश्वराला एकदम म्हणजे पूर्ण इच्छेने होते. ते लोक म्हणाले नासे बे निष्मा, म्हणजे आम्ही करू आणि आम्ही ऐकू. ह्याचा की त्या लोकांनी म्हणजे ट्रान्सफर केलं स्वतःला पूर्ण इस्रायल जमातीने, तसा आम्ही इन्स्ट्रुमेंट्स आहोत परमेश्वराच्या इच्छेचे. म्हणजे जसं परमेश्वर म्हणतील तसं आम्ही करू आणि आम्ही ऐकू. आणि त्या लोक म्हणजे एवढा त्या लोकांनी हाय स्पिरिच्युअल स्टेटस होता त्यांच्या शरीराचा, नाही फक्त म्हणजे त्यांचा बॉडी, बट नाही फक्त त्यांचा आत्मा, फक्त त्यांची बॉडी पण एकदम हाय लेवल वरती होती. आणि आपण म्हणतो एक प्रकारचा जो त्यांना गॉडलीनेस आहे त्यांच्यामध्ये, तो एकदम म्हणजे एकदम लिमिटच्या म्हणजे लिमिट्स, एकदम हाय लिमिट्स वरती, म्हणजे हाय बोलून हाय अचीवमेंट होती त्यांची. आणि ते रिफ्लेक्ट करत स्पिरिच्युअल आपला फिजिकल टॅबलेट्सनी जो तयार केला, म्हणजे जो तयार केला परमेश्वराच्या स्वतःच्या हाताने. बट आता इव्हन त्या लोकांनी म्हणजे पश्चाताप केला. मोशे रब्बेनु यशस्वी झाले प्रार्थना करण्यासाठी इस्रायल लोकांवरती, इस्रायल लोकांसाठी. तरी पण ते लोक नव्हते, ते लोक परत त्या लेवलवरती नाही येऊ शकले. मग त्या लेवल त्यांचा तो जो अगोदर अचीव केला होता त्या लेवलवर ते लोक नाही येऊ नाही होत नव्हते. तर हे का आपण बघतोय, तर इथे परफेक्ट करण्यासाठी स्वतःला आपण म्हणतो ना नेहमी आपल्याला मेहनत करायला लागते.
आपल्या स्वतःला म्हणजे वरती आणण्यासाठी जो स्टेटस आपला होता अगोदर आणि तो टास्क जो आहे तो तो मोठी जबाबदारी आहे ती. कारण की आपल्याला कॉन्स्टंटली मेंटेन करायला लागते आपली स्पिरिच्युअल लेवल, आपला स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग प्रिन्सिपल आणि सर्व गोष्टी आपल्याला नेहमी कॉन्स्टंटली आपल्याला त्याच्यावरती मेहनत करायला लागते. आणि तेच आपण बघतोय ते मेरिट जे आहेत ते पूर्ण कधी होतील, आपण म्हणजे आपण मेहनत करून आपण ती अचीव केली, तिथे ते टास्क जो आहे तो एक प्रकारचा म्हणजे आपल्याला जो रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती कधी पूर्ण होतोय, जेव्हा आपण मेरिट करू म्हणजे आपल्याला पुण्य मिळेल जेव्हा मशियत येतील. आणि त्यासाठी मोशे रब्बेनूनी आज्ञा दिली, म्हणजे मोशे रब्बेनूला आज्ञा दिली की तू तयार कर 2 पाट्या आणि परमेश्वर त्याच्यामध्ये इन्स्क्राईब करतील म्हणजे लिहतील. एक प्रकारचा आपण त्याला क्राफ्ट करणे 10 आज्ञा त्याच्यामध्ये. तर परमेश्वर म्हणाले, ते आपण सेंटेन्स मध्ये बघितला तर परमेश्वर म्हणाले की तू काफ कर 2 पाट्या. कितीतरी आपण बघतो, कितीतरी आपल्या वखत आपल्या तोराचं जो कॉमेंट्री आहे त्याच्यामध्ये जो रूट वर्ड आहे एमोड, जो ऑपस केलेला आहे डब्बर मध्ये, ते सजेस्ट करते आपल्याला इथे एक प्रकार का एक प्रकारचं म्हणजे सिम्पथेटिकल टोन आहे. म्हणजे आपण म्हणतो एक प्रकारचं दयेचं टोन आहे, म्हणजे सिम्पथी करणे असं. तर परमेश्वर इथे इन्स्ट्रक्ट करतात मोशे रब्बेनू तयार करायला 2 पाट्या दाखवण्यासाठी की मोशे रब्बेनूनी म्हणजे यशस्वी झाले मिळवण्यासाठी आपल्या माफी आपल्या इस्रायल लोकांच्या पापांवरती. ज्या आता तुम्ही तोडल्यास म्हणजे पहिल्या पाट्या तोडल्यास इथे रिफर करतोय जो परमेश्वर, आणि म्हणजे परमेश्वर कन्फर्म करते त्याला ज्या पाट्या तुम्ही तोडल्यास जे माझ्या हाताचं काम होता तो तुम्ही तोडल्यास त्याच्यावरती माझा म्हणजे कन्फर्मेशन आहे. मी तुला कन्फर्मेशन देतोय तुम्ही त्या पाट्या तोडल्यास जस्टिफाईड आहे. म्हणजे तो आपण म्हणतो ना एक प्रकारचा त्याच्यावरती तुझ्यावरती म्हणजे एक प्रकारचा असा म्हणतो ना एक प्रकारचा तुम्ही असा कसा केलास किंवा या गोष्टी असा क्लेम नाहीये. का? कारण त्यांनी बघितलं अगर पाट्या नाही तोडल्या तर मग इस्रायल लोकांना धोकामध्ये आहेत, इस्रायल लोकांना आता त्रास होईल, शिक्षा येईल. आणि परमेश्वर अगोदरच म्हणाला की इस्रायल लोकांना मी फिनिश करतो आणि मोशे रब्बेनू पासून मी नवीन चालू करतो. तर मग नवीन म्हणजे इस्रायल लोक चालू करतो. बट ते परमेश्वराला तो जेव्हा बघितलं मोशे रब्बेनू पाट्या तोडल्या इस्रायल लोकांना वाचवण्यासाठी, आणि जसं म्हणजे आपण म्हणतोय की ना जसं उदाहरण दिलेलं आहे, अगर नवीन नवशा नवरी आहेत, लग्न होतोय आणि लग्नानंतर मग नवरी आपल्या नवऱ्याला फसवते, तर मग त्या स्त्रीला त्रास होऊ शकते. म्हणजे त्या म्हणजे आपण म्हणतो नवऱ्याला जो दुःख होतो, त्रास होतो, तर मग केतुबाच फाडून टाका माहिती तिच्या बायकोच नाही असं म्हणजे करण्यासाठी तोरा जे आपण म्हणतो केतुबा आहे, नवर आपला परमेश्वर आहे नवशा आणि बायको कोण आहे तर इस्रायल लोक. तर केतुबाच फाडून टाकला तर मग हा कॉन्ट्रॅक्ट जो आहे दोघांचा तो कॉन्ट्रॅक्ट राहीत नाही. लग्नाचा जो म्हणजे आपण म्हणतो ना करार आहे तो करार राहीत नाही. तर तसाच तिथे मोशे रब्बेनूने स्टेप घेतला तो, कारण की शिक्षा कोणाला मिळेल शेवटी इस्रायल लोकांना. तर इस्रायल लोकांना माफी मिळण्यास म्हणजे त्या त्या सीनच्या टायमाला त्यांच्यावरती तो हे राहणार नाही, तो क्लेम राहणार नाही, म्हणून मोशे रब्बेनूने स्टेप घेतला आणि परमेश्वराने त्या स्टेप वरती
मोशे रब्बेनूला कन्फर्मेशन दिलं की तुम्ही बरोबर केलंस. तर मोशे रब्बेनी परमेश्वराने सांगितलं की तू 2 पाट्यामध्ये तयार कर जसं अगोदरच्या होत्या, त्याच्यामध्ये मी इन्स्क्राईब करीन, जसा त्यामध्ये काप करीन तसा काप केलं होतं पहिल्या पाट्यामध्ये, जे तुम्ही तोडल्यास. आणि तयार आहे सकाळी, डोंगरावरती ये सकाळी आणि माझ्या समोर उभा राहा, डोंगराच्या म्हणजे टॉप वरती. पसुक ईमेल मध्ये सांगते, कुठलाही मनुष्य तुझ्या संगत येणार नाही आणि कोण आपल्या पूर्ण डोंगरावरती कोणी दिसणार नाही. इवन जे अॅनिमल्स आहेत, कॅटल्स आहेत, हे लोक ग्रेस करणार नाही आपल्या डोंगराच्या म्हणजे डोंगरावरती. परिस्थिती इवन जे आपले एल्डर्स जे आहेत त्यांना पण अलाउड नाही आहे जाण्यासाठी आपल्या डोंगरावरती, जिथे मोशे रब्बेनू आहे तिथे. म्हणजे मोशे रब्बेनू सांगत मोशे रब्बेनू अकंपनी नाही करू शकत. लोकांना म्हणजे हे लोक म्हणजे नाही कॉंग्रिगेट करू शकतात आपल्या डोंगराच्या पायथ्याजवळ. जसं मग त्या लोकांनी केला होता पहिल्या रेव्हेलेशन मध्ये, म्हणजे पहिला जो फर्स्ट टाइम जेव्हा आपल्या 10 आज्ञा देण्यात आल्या, पाट्या देण्यात आला, त्या मला कसे सर्व इस्रायल लोक म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी होते. पण आता म्हणाले आता कोण डोंगराच्या पायथ्याशी नसेल. तिथे आपण बघतो की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मॉडेस्टी. पहिला टॅबलेट जो आहे, म्हणजे आपण म्हणतो ना पहिले पाट्या जे आहेत ते उघड्यामध्ये, म्हणजे सर्वांना म्हणजे असा समजण्यात आला, अख्ख्या जगामध्ये सर्वांना समजला. आणि सर्वांनी म्हणजे म्हणतात की जेव्हा हाल सिनेवरती जोरात जोरात देण्यात जात होता, त्या टायमाला अख्ख्या जगामध्ये म्हणजे मोठा हे झाला, मोठा आवाज झाला, सोपारचा आवाज झाला, थंडरिंग आणि हे ते. तर मग सर्वांच्या नजरेमध्ये आला. आणि सिंग सर्वांच्या नजरेमध्ये आल्यामुळे आपण म्हणतोय की ना आई नारा म्हणजे नजर लागते. आणि तेच झालं पहिल्या पाड्यामध्ये, सर्वांची नजर लागली. आणि नजर लागल्यामुळे नजर लागल्यामुळे तो असं म्हणजे अशी म्हणजे तो शेवटी आपल्याकडे राहिला नाही. त्यासाठी ते आपण बघतोय की ना आपला हा इव्हेंट जो आहे तो एवढा स्केरिंग होता 10 देण्याचा, की तर आपण 10 घेण्यासाठी आपण कसं म्हणजे आपण मोठ्या आवाजाने मोठ्या ह्याच्याने झाल्यामुळे त्यामुळे म्हणजे वाईट नजर आली, म्हणजे नजर लागली. तसाच आपल्या इथून आपण शिकतो, तर कुठली गोष्ट आपल्याला करायची तर आपण नम्रताने म्हणजे गपचूप आणि आपल्या जेवढ्या म्हणजे जेवढा कमी बात करू, जेवढा कमी सांगू आपण, तेवढा त्याच्यामध्ये म्हणजे कोणत्या नजरेमध्ये येत नाही आणि आशीर्वाद जेवढा जास्ती राहतो त्याच्यामध्ये. आता रामबान कमेंट करतायत, त्याचे सॉलिटरी नेचर जो आहे आपल्या मोशे रब्बेनूचा, तो कशासाठी आहे म्हणजे देण्यासाठी म्हणजे मान देण्यासाठी त्याला, की तो आपला सेकंड टॅबलेट्स दुसऱ्या पाट्या कशासाठी देण्यात आला. तर फक्त जी पायटी होती, जी प्रार्थना होती, आणि जो त्यांनी पुढाकार घेतला इस्रायल लोकांसाठी, त्यासाठी तो म्हणजे ती प्रार्थना आहे. पुढे आपल्याला इथे आपण बघतोय की ना मोशे रब्बेनू
तर मग मोशे रबेनू परमेश्वर म्हणाले मोशे रबेनूला की हे जो आहे दुसरी पाटी तयार करून तयार कर आणि मग डोंगरावरती ये. पुढे आपल्या प्रसूत दालत मध्ये सांगते आपल्या जसं मोशे रबेनूने काफ केला 2 पाट्या त्याच्या पहिल्या पाट्या होत्या आणि मोशे रबेनू आले डोंगरावरती सकाळी हा सिनाच्या डोंगरावरती तसा परमेश्वराने आज्ञा दिली आणि त्यांनी त्या 2 पाट्या घेतल्या त्याच्या हातामध्ये. प्रसूत आपल्याला 5 मध्ये सांगते की परमेश्वर डिसेंड झाले म्हणजे परमेश्वर उतरले ढगामध्ये आणि राहिले त्या संघ तिथे आणि तिथे हाक मारली परमेश्वराच्या नावाची म्हणजे परमेश्वराचा स्पेशल नाव जो आहे तो ते इथे मोशे रबेनू उभे आहेत. मोशे रबेनू जेव्हा वरती गेले डोंगरावरती मिळण्यासाठी दुसऱ्या पाट्या तर परमेश्वराने पहिलं दाखवलं त्याला कसं म्हणजे आपण प्रिव्हेंट करू शकतो जी नॅशनल कॅटॅस्ट्रॉफी आहे म्हणजे पूर्ण जमातीचा म्हणजे जो जो कॅटॅस्ट्रॉफी म्हणजे आपण म्हणतो जो संकट येऊ शकतो तो म्हणजे जो प्रोवोक केलेला आहे आपला परमेश्वराचा म्हणजे प्रोवोक केलं होतं त्यांना वाईप आउट करण्यासाठी पूर्ण जमात म्हणजे आपण एक प्रकारे परमेश्वराला म्हणजे परमेश्वराने जे हा पाप बघितला गोल्डन कर्वचा ते ठरवलं होतं की पूर्ण जमातीला म्हणजे फिनिश करून टाकायचं. तर त्यांनी सांगितलं मोशे रबेनूला जो जो एक प्रकारचा मेथड आहे आणि शिकवला त्याला जो टेक्स्ट आहे प्रार्थनाचा ते लोक प्रार्थना करून ते लोक इन्व्होक करू शकतात परमेश्वराची दया. ही प्रार्थना जी आहे 13 ऍट्रिब्यूट्स ऑफ मर्सी ती रिसाइड करतो आपण आपल्या वेगळ्या वेगळ्या क्रायसिस मध्ये जेव्हा आपण म्हणजे जवळ येतो म्हणजे परमेश्वराची धाव घेतो आणि आपण एक्सपेक्ट करतो म्हणजे परमेश्वराची दया आपल्याला येईल यॉम किपूरला किंवा आपल्या रोजाच्या दिवशी आणि त्याच्याने आपण समजतोय जो टाइम आहे थ्रेटनिंगचा म्हणजे म्हणजे आपल्याला खास विषयाला कॅलॅमिटी किंवा काय त्रास होऊ शकतो आणि सेफारदी लोक आपण दर दिवस आपल्या प्रार्थनामध्ये शाखारीत मध्ये आणि मेनखामध्ये आपण त्याचा उल्लेख करतो. त्याच्यामध्ये आपण बघतोय कंटेन करते आपल्या 13 नावं जी आहेत म्हणजे 13 प्रकार 13 नावं आहेत आणि डिस्क्रिप्शन आहे परमेश्वराच्या तर मग इथे रेफर करतोय की त्याचा कंपॅनियन इन व्हेरियस सिच्युएशन वेगळ्या सिच्युएशन मध्ये जो आपण परमेश्वराचं नाव उल्लेख करतो. तर आता इथे आपण बघतोय की परमेश्वर त्याने हाक मारली परमेश्वराच्या नावाने म्हणजे इथे सांगते परमेश्वराने हाक मारली मोशे रबेनूला शिकवण्यासाठी जो मॅनर आहे म्हणजे आपण म्हणतो एक प्रकारचा जो मॅनर आहे प्रार्थनाचा जसं त्यांनी प्रॉमिस केला होता ते प्रॉमिस केला त्याला ते करण्यासाठी असे राजबाम सांगतायत आणि एवन एजरा आणि ती प्रार्थना जी आहे तर परमेश्वर म्हणाले त्यासमोर पास झाले आणि प्रोक्लेम केला. तर ही ऍट्रिब्यूट्स आपण म्हणतोय त्या असे आहेत हशेम हशेम एल राखून וחנון ערך אפיים ורב חסד באמת נוצר חסד לאלפים נושא עוון ופשע וחטא ונקי לא ינקי פק. तर मग इथे आपण बघतो परमेश्वर म्हणाले
परमेश्वर त्यासमोर पास झाले आणि प्रोक्लेम केलं, म्हणजे आपण म्हणतो एक प्रकारचा अनाऊन्स करण्यात आला, हशेम हशेम. दोन वखत म्हणजे उल्लेख करतो आपण. परमेश्वर ते कंपॅशनेट आहेत आणि ग्रेशियस आहेत. त्यांना राग हळू येतो, दया पुष्कळ आहे त्यांच्याकडे, दया आणि खरेपणा, आणि ते प्रिझर्व करत काइंडनेस आपल्या हजारो हजारो पिढींसाठी. परमेश्वर माफी देतात चुकांवरती, जे जाणून बुजून पाप करतात, विलफुल सिन आहे त्याच्यावरती पण, आणि एरर वरती पण, मिस्टेक वरती पण, आणि ते साफ करतात. बट ते कम्प्लिटली क्लीन नाही करत. आणि आणि अगर म्हणजे आपण म्हणतो आठवण करतात, म्हणजे रिकॉल होतोय की चुक जी आहेत पाडवडिलांची, त्यांच्या मुलांवरती, त्यांच्या नातवंडावरती, आपल्या तिसऱ्या आणि चौथ्या पिढीपर्यंत. तर इथे आपण बघतोय की ना, परमेश्वर म्हणाले, परमेश्वर पास झाले, की ही होळी जी आहे, की परमेश्वराने ऐश्वर दिला मोशे रबेनूला, की ते शिकवणार आहे त्याला प्रार्थना, ज्याच्यामध्ये आपण क्लिअरली सांगते की परमेश्वर स्वतः जे आहेत ते हाक मारतील या शब्दांनी, म्हणजे परमेश्वर स्वतः हाक मारतील हे शब्द. तर परमेश्वर स्वतः हाक मारतील इथे, असं म्हणजे आपल्या ओळीमध्ये पण सांगितलं. तर ही जी ओळी जी आहे, जी स्टेट करते की परमेश्वर स्वतः पास झाले मोशे रब्बेनूच्या समोरून, म्हणजे परमेश्वर प्रकट झाले मोशे रब्बेनूला दाखवला, तसा इस्रायल लोक, म्हणजे या प्रार्थनाचा, या शब्दांचा उल्लेख करते त्यांच्या प्रार्थनामध्ये. तर हा जो बेसिक आहे, जे म्हणजे महाराल आणि बेर अगोला सांगतायत, की रब्बी योहानान म्हणाले, अगर आपल्याला तोरामध्ये नाही दिला असता तर मग इम्पॉसिबल आहे आपल्याला ह्या गोष्टी म्हणण्यासाठी. ज्या सेंटेन्स जो आहे आपण नाही म्हणू शकलो असतो. तर होळी आपल्याला शिकवते की परमेश्वराने स्वतःला म्हणजे स्वतःवरती घातली तलीत, सिसीद, जसं म्हणजे मनुष्य लीड करते पूर्ण कॉंग्रेगेशनला प्रार्थनामध्ये, पूर्ण जमातीला, आणि दाखवला मोशे रबेनूला जी ऑर्डर आहे प्रार्थनाची, आणि म्हणाले की ज्या टायमाला इस्रायल लोक पाप करतील, ते लोक म्हणजे ही प्रार्थना ते लोक उल्लेख करतील आणि मी त्यांना माफ करेन. असा रोश हशनामध्ये 70 आपला दाफ आहे, युथ जाईन आमुदबे तिथे सांगते. महाराल मध्ये एक्सप्लेन करतायत किती स्पेशल सिग्निफिकन्स आहे जे आपण तलीत घालतो आणि प्रार्थना करतोय. तलीत कशी आहे, म्हणजे तलीत कशी आहे, म्हणजे आपल्याला मदत करते, आपला आपला कुठला म्हणजे प्रार्थनामध्ये डिस्ट्रॅक्शन होणार नाही, आणि मदत करते आपलं कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी आपल्या प्रार्थनामध्ये, म्हणजे आपण ध्यान देऊन प्रार्थना करतो. तर मोशे रब्बेनूला हा मार्ग परमेश्वर प्रकट झाले आणि दाखवला. ते शिकवण्यास परमेश्वरने शिकवला की इस्रायल लोकांनी म्हणजे ध्यान देऊन प्रार्थना केली पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन आहे, किती मोठा इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आपल्या कुठल्याही म्हणजे आपली पूर्ण कुठली इच्छा आहे, कुठल्या म्हणजे आपल्या रिक्वेस्ट आहे, ते पूर्ण करण्यासाठी आपण ध्यान देऊन आपल्या प्रार्थनामध्ये आपण प्रार्थना केली पाहिजे. तसाच परमेश्वराने दाखवला मोशे रब्बेनूला, नाही फक्त जे टेक्स्ट आहे प्रार्थनाचा, बट जो मॅनर आहे, तसं त्या लोकांनी कसा म्हणजे तो बोलला पाहिजे. अल्शेख सांगतायत, ते तलमूद
बात करते आपल्या परफॉर्मिंग म्हणजे आपण नाही फक्त म्हणजे आपण ते आपल्या तोंडाने बोलतो, बट आपण तसे परमेश्वर वागतात पण, आणि आपल्यामध्ये पण तसे गुण पाहिजेत. तर हा जो 3 रिक्वायरमेंट म्हणजे जसं आपण करतो तसं आपल्यावरती होते, म्हणजे जैसे पे तैसा, आपण म्हणतो जसं वागू आपण तसं आपल्यावरती परमेश्वराकडून तशी वागणूक येते. तर आपण दयावान आहोत तर परमेश्वर दया करतो आपल्यावरती. आपण आपला राग हळू येतो तर आपण आपण म्हणजे लवकर रागवत नाही, त्याचा परमेश्वर आपल्यावर लवकर रागवत नाही. तसं म्हणजे आपण जशी परमेश्वराची वागणूक आहे म्हणजे ऍट्रिब्यूट्स आहेत दयाचे, तसं आपल्यामध्ये ते गुण आपण वाढवले पाहिजेत. आणि इथे आपल्याला म्हणजे एक मोठा की रिक्वायरमेंट आहे, जरूरत आहे या जे ऍट्रिब्यूट्स आहेत मर्सीचे, की जेव्हा ईश्वर प्रार्थना करतो त्याने पण म्हणजे दुसऱ्यांसंगत पण केला पाहिजे, नाही फक्त परमेश्वराला पाहिजे लिप सर्व्हिसेस म्हणजे आपल्या तोंडातून आपण उल्लेख करणे आणि झाला, पण आपण ते सत्य तसं आपण पण वागला पाहिजे. तर फक्त परमेश्वराने नंतर परमेश्वराने रिस्पॉन्ड केला दाखवण्याचं, आणि दाखवला जो त्याच प्रकारची दया आपल्या लोकांवरती. आपण पुढे याच्याबद्दल ह्या सर्व जी नावं जी आहेत स्पेशल म्हणजे ह्या प्रार्थनाची, की आपण नेक्स्ट इयर मध्ये परमेश्वर दयेने आपण शिकू. बहु खुशी आमेन आमेन. परमेश्वराचं नाम विठ्ठल बापत येशू. חזק וברוך הבא. יישר כוח. יישר כוח. כל תודה רבה, תודה רבה.